शैक्षणिक साहित्य, खाऊचं साहित्य वाटप करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित माननीय श्री आशिष घेवडे सर, अध्यक्ष CFOI, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्रकलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधू. प्राची खेताने यांच्या वतीनं आज आपल्या शाळेमध्ये स्कूल बॅग्स, स्टेशनरी, त्याचबरोबर खाऊ वाटप आणि लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि स्वेटर्स अनेक जीवनोपयोगी साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात येतं. आज सुद्धा या ठिकाणी गाडीवर मावशी आहे, त्या मंडळींना अन्नधान्याचे जीवनोपयोगी जे साहित्य आहे त्याचं वाटप करण्यात येईल. त्याचा अभिमान वाटतो की असे समाजाला उपयोगी पडणारे, समाजाला मोटिवेट करणारे, समाजाला आदर करणारे असे मान्यवर मंडळ म्हणजे या ठिकाणी माननीय आशिषदादा घेवडे साहेब आहेत. दादांच्या कार्यालय या ठिकाणी मी शतशः वंदन करतो. आपल्याला गोड गिफ्ट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्राचीताई खेतानी मार्फत हे जे वितरण केले जात आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय आशिषजी घेवडे. नमस्कार. अजून काय ते खरोखर सर्वोत्तम म्हणायला हरकत नाही असे हे व्यक्तिमत्व, एक अत्यंत चांगला माणूस, उत्तम माणूस म्हणून उत्तम कोकेतकर सर आहेत. ही माझी बहीण आहे प्राची खेतानी, तिच्या वतीनं अविरतपणे म्हणजे शाळा सुरू झाली की आम्ही स्कूल बॅग्सचं वाटप सुरू करतो. ह्या सेंच्युरी मारलेल्या शाळेत मी आल्यानंतर मला खूप आनंद झाला. खूप सुंदर शाळा तुम्ही ठेवलेली आहे. Mouse, mouse, bullied a house. Mouse, mouse, bullied a house. पिवळा, लाल, केशरी, गुलाबी, नारंगी. सुट्टीचा जो वेळ आहे तो चांगला सदुपयोग करा. सदुपयोग करा म्हणजे फक्त अभ्यास करा मी म्हणणार नाही. तुम्ही एखादा खेळ खेळत असाल तर तो खेळ चांगला खेळा. गोष्टीची चांगली पुस्तकं वाचा. हे देणारे जे आमचे गुरुवारी मित्र आहेत आशिषभाई, ते स्वतः इतके आजारी होते, 6 दिवस ऍडमिट होते दवाखान्यामध्ये पूर्णपणे. काही व्हायचं नव्हतं. आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही गेलो, कावीळनं ऍडमिट होते आणि मला वाटते आता बरे झाल्यानंतर देवाची कृपा आणि या चिमुकल्यांची म्हणजे कर्माचे फळ म्हणतो तो हाच आहे. फक्त 6 दिवस दवाखान्याची ट्रीटमेंट करून पूर्णतः बरे होऊन मला वाटतं पहिलाच दौरा लागलीच ते असे आले. बाकी कोण तुम्ही आम्ही असतो म्हणलो असतो नाही मी ऍडमिट होतो, मी जरा अजून थांबतो, विश्रांती घेतो. म्हणजे त्यांनी हे व्रत स्वीकारलेलं आहे. त्या व्रताचं फळ त्यांना निश्चितपणे मिळत राहील. आज फक्त हे साहित्यच आमची मुलं घेऊन जाणार नाहीये, तर त्याच्यासोबत एक प्रेरणा, एक संस्कार आणि आनंद